पुणे बेंगलोर महामार्गावरील कागल ते सातारा या मार्गाच्या 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याला लागून असलेल्या पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू आहे. मात्र हा संपूर्ण रस्ता पूर्णपणे खराब झालाय. या मार्गावरून जाताना वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता व्यवस्थित नसताना वाहनधारकांकडून मात्र टोल वसुली केली जाते. महामार्गावर खराब रस्ते असताना देखील वाहनधारकांकडून करण्यात येत असलेल्या टोल वसुलीला विरोध करण्यासाठी उद्या आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली किणी टोलनाका इथं आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये कोल्हापूरवासियांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केलंय. कोल्हापूरवरून पुण्याला जायचं असेल, कर्नाटकला जायचं असेल, साताऱ्याला जायचं असेल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आणि आमचे नेते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय बंटी पाटील साहेब यांनी या संदर्भात आवाज उठवला आणि म्हणून यांच्या पोटामध्ये पोटशूळ उठलेला आहे. आज जनतेचे प्रश्न घेऊन साहेब रस्त्यावर उतरत आहेत, काँग्रेस रस्त्यावर उतरत आहेत, म्हणून यांना पोटशूळ उठलेला आहे. कारण जनतेला लुबाडून जनतेच्या खिशातले पैसे गोळा करायचे हा या सरकारचा धंदा आहे. म्हणून या ठिकाणी उद्या होणाऱ्या आंदोलनाला कोल्हापूरवासियांनी सर्वांनी ताकदीने आपण या ठिकाणी या टोल बंदच्या विरोधात किनी टोल नाक्यावर आपण सगळ्यांनी एकत्र जमायचं आहे. सकाळी 9 वाजता आंदोलनाला सुरुवात होईल. जोपर्यंत टोल बंद होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी आंदोलन करायचं आहे. साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वतः बंटी पाटील साहेब या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी असणार आहेत. कोल्हापूर शहर कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आज आम्ही जी नियोजन बैठक बोलवली होती त्यामध्ये प्रत्येकानं जबाबदारी घेऊन आपण त्या ठिकाणी पोहोचायचं आहे सकाळी 9 वाजता. आणि सर्वांना आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना नागरिकांना सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या टोल विरोधी आंदोलनामध्ये उतरावं.